गुड मॉर्निंग ऑल. प्रथमतः सर्व पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी सर्वांनी जोरदार क्लॅपिंग करायचं. स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, या वर्गाचाही रिझल्ट आपण बघितला तर यावर्षी आपले नक्कीच विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक असणार आहे. पालकांना आवर्जून सांगतो, पक्का पाया करायचा तो लहान मुलाचाच करायचा. तर आपलं सगळं लक्ष केंद्रित आहे नर्सरी पासून 7वी 8वी पर्यंत आणि वरच तर आहेच. परंतु एकदा जर मुलं पक्षी तयार झाली तर त्या आयुष्यात ते नक्कीच उंच पायरी घेऊ शकतात. 8वी मध्ये जी स्कॉलरशिप आपण राबवली, गेल्या वर्षी असेल, ह्या वर्षी असेल किंवा 5वी मध्ये असेल, तर त्यासाठी शिक्षकांची चॉईस जी आहे म्हणजे बघा मॅनेजमेंट पण 100% त्या वर्ग शिक्षकाचा मान असेल की माझा विद्यार्थी पुढच्या वर्षी प्रत्येक विद्यार्थी मंथनला बसेल, प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक स्पर्धा परीक्षेला बसेल. ह्या पद्धतीने त्यांनी वाचन आणि जी मुलं आहेत तर मला वाटतं पहिलीतून 10 आणि पहिलीतून 11 आणि दुसरीतून 10 मुलं बसली होती. यातला सगळ्या मुलांना 100+ मार्क आहेत. 150 पैकी 100 पेक्षा जास्त मार्क आहेत. म्हणजे कारण की शिक्षकांमध्ये काय असतं की प्रत्येक विद्यार्थी पुढे आला पाहिजे. आमच्या शिक्षकांमध्ये प्रत्येक विद्यार्थी सेक्शन आपल्या इथं खूप वर्षापासून चालू आहे. प्री प्रायमरी सेक्शन मध्ये 3 क्लासेस आहेत, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर. याच्यामध्ये विद्यार्थ्यांबरोबरच मुली असतात विद्यार्थी, त्यांच्या पण सुरक्षितेची जबाबदारी आमच्यावरती असते आणि सर्व शिक्षक मुलींच्या सुरक्षितेची जबाबदारी घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना योग्य त्या सवयी. आपल्याच विद्यालयाचा कोंडे, जगदीश कोंडे त्यावेळेस क्रॉसमध्ये नॅशनलला त्यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवले. असला स्वतंत्र असा वर्ग दिलेला आहे. तसेच असं एवढं मोठं आवड प्लेग्राऊंड कुठल्या शाळेमध्ये भेटणार नाही, कुठल्या शाळेमध्ये त्याच प्लेग्राऊंडवर व्यवस्थित खेळाचं महत्त्व शिक्षक मेळावा म्हणून गीताची सांगितली गेली आहे. शाळेचे कॅन्टीन सहल हे अनेक इव्हेंट वर्षभरात होत असतात. मग आम्हाला काय वाटायचं बाबा तिला पुढचं काहीतरी जास्त दिलं पाहिजे. मग आम्ही तिला इथलं काढलं, हे इथमध्ये दाखला लय चांगली मुलगी आम्हाला नका काढू, आम्ही कितीच तळपळीने शिकवते. तरी पण आम्ही काढली की वाटलं परत महागारी यावं आणि आम्ही ह्या वर्षी येणार आहे महागारी. तिथं जे अटॅचमेंट आहे तुम्ही कधीही ह्यांना फोन करा, फोन उचलणार, नाही उचललं तरी महागारी करणार, मेसेज करणार की बाबा काय झाले, काय प्रॉब्लेम आहे का. आणि आता मी जागर मॅडमचं अभिनंदन करतो की त्यांनी जे काम मुलं होती त्यांची मंथनमध्ये माझा एक मुलगा त्यात होता. मला गेल्या वर्षी माझ्या मुलाला फक्त 26 मार्क होते. त्या वर्षी आता 136 आहे. शिंदे, माझा मुलगा पहिली फर्स्ट आहे आणि आमचं खरं म्हणजे सांगायचं म्हणजे आम्ही डायरेक्ट अंगणवाडीतून इंग्लिश मीडियम असा आमचा प्रवास होता. आला त्यावेळेस त्याला वाचायला येत नव्हतं काही नाही. म्हणजे आता मला म्हणून येतं आहे की माझा मुलगा मंथनमध्ये आउट ऑफ म्हणजे 105 मार्क पडले त्याला. तो एवढं ते रिस्पेक्ट देतो ना मॅडमला, खूप भारी वाटलं मला. थँक्यू सो मच. मी प्रियंका जगताप, माझी मुलगी 3रीत आहे आता आणि तिची पहिली दुसरी मराठी मीडियमने झालेली आहे आणि पहिलंच वर्ष आहे 3रीचं आणि तिची चांगली प्रगती आहे. प्रगती म्हणायची म्हटलं तर मंथनला मी नको म्हणत होते तिला बसवायला, पण तिच्या क्लास टीचर मराठी मॅडम त्या म्हटल्या की तुम्ही बसवा, तुम्ही थोडे प्रयत्न करा आणि आम्ही थोडे प्रयत्न करतो आणि आज तिच्या वर्गात 1ला नंबर आहे. मंथनमध्ये तिला मराठी मॅडमचं मीडियमला डायरेक्ट टाकलं आणि तिची इतकी प्रगती झाली ती आणि घाबरायची हिला शाळेत, गरम व्हायची, तापायची, मला सांगायची मला शाळेत जायचंच नाही, मला मॅडम राहत. मी मॅडमला फोन करायचे, त्यांनी पण माझ्या मुलीला म्हणजे चांगलं समजून घेतलं आणि आता ती प्रॉपर 2रा नंबर पण काढते सांगितली. मला खूप तिचं गोष्टी काढते. आमच्या मुलासाठी दिवसातून 1 दिवस नक्की फोन करतो आणि ह्यांचा नाही आला तरी आमच्या सुनबाईंना फोन करतो आणि त्या मुलाचं इतकं ह्या फोनवर इतकं कॉन्टॅक्ट होऊन तो इतका सुधारला नाही तर अभ्यास करणारच नाही. त्यांनी अभ्यास केला खेळायला लागतो असं कॉन्टॅक्ट होऊन तो इतकं मस्त झालं आहे. माझी 3 मुलं या शाळेमध्ये शिकत आहेत. घरचं म्हणजे शैक्षणिकच्या संदर्भात बोलतो मी. शैक्षणिक वातावरण आपलं काय, आपण जास्त सुशिक्षित नाही किंवा जास्त शिकलेलं कोण नाही घरामध्ये.
परंतु माझी तिन्ही मुलं या संस्थेमध्ये एकदम स्टॉप लेवलला आहे आणि खऱ्या अर्थानं मार्केट टीचर असतील, लावण मेस असतील किंवा तनुजा मेस असतील. आता माझी जी 3 मुलं आहेत, 3 टीचरचा मला जास्त अनुभव आहे. इतक्या तळमळीने शिकवतात, बारीक बारीक गोष्टीवर इतकं लक्ष असतं, फोन करून सगळ्या गोष्टी सांगतात. ही काही सोपी गोष्ट नाही खऱ्या अर्थानं लहान. आणि त्यामुळं तुम्ही खऱ्या अर्थानं पाल्य घडवत नाही तर त्यांचे पालक सुद्धा तुम्ही घडवताय आणि आमचं भवितव्य उज्ज्वल करताय. त्यामुळे मी खऱ्या अर्थानं सर्व शिक्षकांचं आणि नानांचं बी मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो. पहिला विषय नवीन ॲडमिशनचा. माझ्या मुलाला लिहिता वाचता येत आणि त्याला आता म्हणताना 100पैकी 105 मार्क. खूप म्हणजे कष्ट करून त्याला सारखं फोन करणार मॅडम की आणि घ्या. लक्ष्मणराव, माझा मुलगा शिवम संतोषराव. मंथनमध्ये त्याला 134 का 36 आहे, 34. अनुजा मेसनी सांगितलं हुशार आहे, यात मंथनमध्ये भाग घ्यायचा. मला वाटत नको शाळेचा अभ्यास अधिक हे अभ्यास होणार नाही. ते घरी आले की चिडचिड करायचं, बाबा हे करू का ते करू, हे कर म्हणून कुठलं तरी एक कर. आणि ते मंथनचा अभ्यास कधी केला आहे कधी मला माहिती सकट नव्हतं. आम्ही राहतानाच 30 वर्ष तरी सोलापूरला सोडतो, त्यामुळं जास्त काही कडचं काय माझ्या केस मला काय समजून नव्हतं. आल्यावर